आज बीड जिल्हा येथील परळी वैजनाथ इथे संविधान बचाव मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी रिपब्लिक बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी परळीमध्ये विजयजी घाटे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की संविधान मेळावा बचाव मेळावा याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय? संविधान बचाव मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे, रिपब्लिकन बहुजन सेना ही संविधान वाचवण्यासाठी मग संविधान वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावरची लढाई नको, संसदीय लढाई आम्ही लढतोय। संसदेमध्ये संविधान वाचवण्यासाठी आमचे पक्षाचे कार्यकर्ते नेतृत्व करण्यासाठी पाठवायचा प्रयत्न करतो। कारण संविधान वाचेल तर देश वाचेल। तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारताला हिंदुस्थान बनवायची RSSची तयारी चालू आहे। मग हिंदुस्थान हे गुलामाचं एक शब्द आहे। ज्यावेळेस देश मुघलाच्या इंग्रजाच्या काळात हल्ला त्यावेळेस त्यांच्यासोबत आलेले पारशी लोक त्यांनी सांगितलं की गुलाम म्हणजे हिंदू हो गए, हिंदूचा मतलब गुलाम। त्यांच्या पारशी भाषेमधला हा शब्द आहे। जर आमचा देश हिंदुस्थान झाला तर मग आम्ही भारतात राहायचं का हिंदुस्थानमध्ये राहायचं? ह्या भारतीयांना मोठा प्रश्न पडेल। आम्ही मूळ भारतीय आहोत। जर संविधान वाचेल तर भारत वाचेल, हिंदुस्थान होणार नाही। आणि हिंदुस्थान करण्यासाठी आमचा विरोध आहे। रिपब्लिकन बहुजन सेना लढाई लढत आहे संविधानाची। संविधान वाचवण्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल तो आम्ही प्रयत्न करू। पंचायत समितीचा निवडणूक लागणार आहे, त्यामध्ये रिपब्लिकन बहुजन सेनेची रणनीती काय असेल? आगामी काळातल्या इलेक्शनमध्ये रिपब्लिकन बहुजन सेना स्वतःची उमेदवार मैदानात उतरवते। निवडणूक हा पक्ष निवडणूक लढवण्यासाठीच काढलेला असतो। तो कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी, कार्यकर्त्याचा बेस तयार करण्यासाठी छोटे छोटे इलेक्शन असते। त्या इलेक्शनला रिपब्लिकन बहुजन सेना कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहून कार्यकर्त्याला मैदानात उतरवणार आहे, हे नक्कीच आपण सांगतो। सध्या आपण असं एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचं निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद राज्याचं दिलेलं आहे। अजित पवारांसारखं ते राज्याचं काम करू शकते का? संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही की दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या जागेवर बसवण्याचे अधिकार। पण ते या भारतामध्ये BJPचं सरकार आहे। अमित शहा अजित पवारांच्या अंत्ययात्रेमध्ये आले होते। त्याचं कारणच ते होतं की सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्रीपद द्यायचं आणि त्या NCPचे 2 तुकडे झालेले एकत्र येण्याला रोखायचं। ते सक्सेस झाले। मग ते कार्य करतील की नाही करतील त्यांच्या खांद्यावर बघून ते कामं करण्यासाठी सक्षम आहे। त्यांना चेहरा पाहिजे, काम करणारा व्यक्ती नाही पाहिजे। त्याच्यापैकी सुनेत्रा पवाराचा भाग आहे, ना विरोध ना समर्थन। कारण ती लेडी आहे, महाराष्ट्रात पहिला मान तिला त्या पदाचं मिळालेलं आहे। तिचं स्वागत पण त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे। कार्य करण्याची पद्धत कशी असेल तेच सांगू शकते, मी नसते। आपल्यासोबत रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी घाटे साहेब होते। त्यांनी त्यांची प्रतिक्रिया अगदी सुसज्जित पद्धतीने मांडणी केलेली आहे। न्यूज महाराष्ट्र परळी वैजनाथ